शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये पराठी उपटल्यानंतर अशा प्रकारे फास कसा घालायचा, तर हे अशा प्रकारे फास घालायचा असते. म्हणजे जे थर असतात हे साधारण थर पहिली जी पराठी टाकली त्या पराठी जी आहे इथपासून इथपर्यंत आहे, इथपर्यंत. पण या पराठीचा वरचा थर जो आहे तो तिच्या अर्ध्यात आला पाहिजे, एकावर एक थर अर्ध्यामध्ये आली पाहिजे. आता हे बघा, इथला थर बघा कशा प्रकारे, अशा प्रकारे आपण बघू शकता कशा प्रकारे टाकतात बघा. हे बघा, म्हणजे खालची पराठी टाकल्यावर तिच्या अर्ध्यामध्ये तिची बुडं आली पाहिजे त्या पराठीच्या. अशा प्रकारे आपल्याला थर रचायचे असते. तर हे अशा प्रकारे बघू शकता आपण. आणि वर एक माणूस आपण साधारणतः थर थोडा थोडा झाला की आपण तो थर दाबायचा असते. म्हणजे 2-4 थर झाली की आपण थोडंसं दाबायचं असते, जेणेकरून ती पराठी एकमेकात प्रेशरनं ओझ्यामुळे दबली पाहिजे. आणि जे आपण पराठी उपटतो ते उपटलेल्या पराठ्याचे असे बारीक बारीक कवटे असतात. हे बघा, ते असे कवट्याला कवटे आणून आपल्याला त्या फासावर असे टाकायचे असतात. तर आपण टाकल्यानंतर असे दाबायचे असतात पायाने. आणि दाबल्यानंतर बघा इथं हे जे कवटे असतात हे कवटे आपल्याला बघू शकता, असे 5-6 याचे कवटे असतात, जेणेकरून 5-6 पराठे आपण उपटायच्या आणि ते एका जागी ढीग लावायचा, त्याला आपण कवटा म्हणतो. अशा प्रकारे. आणि ते 5-6 उचलून आपण असं जवळ न्यायचं फासाच्या आणि त्याच्यावर आपण असं अंथरून टाकायचं, म्हणजे वरून टाकायचं. आणि ते एकावर एक आले पाहिजे, म्हणजे अर्ध्यामध्ये म्हणजे ते तुटल्या नाही पाहिजे फास, जेणेकरून म्हणजे ते एकमेकात असे घुसून राहिले पाहिजे. जसं विटीचा थर आपण घुसवतो भीतीमध्ये, तसं एकमेकामध्ये असं घुसून आपल्याला इथं पराठ्या दाबायच्या असतात. आणि जे शेंडे असतात हे पुढच्या बाजूने ठेवायचे असतात आणि बुडं जे आहेत हे मागच्या बाजूने ठेवायचे असतात. आणि एकसारखे बुडं तिथपर्यंत आले पाहिजे असं आपल्याला इथं नियोजन करायचं आहे. इथं आपण बघू शकता, हे समोर आपल्याला अशा प्रकारे शेंडे आलेले आहेत पराठीचे. या शेंडे आपण बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे एक समोर पूर्ण शेंडे येतात आणि पाठीमागून पूर्ण आपल्याला इथं बुडे येतात. आणि त्याच्यावर आता ह्या 2 थर दिल्यानंतर आता पुन्हा आपण याच्यावर वर प्रेशर देण्यासाठी एक व्यक्ती जाणार आणि त्याला दाबणार. तर अशा प्रकारे दाबण्यासाठी थराची लेवल काढण्यात येते. जे वरचा जो थर असते शेवटचा, त्याची एकसारखी लेवल काढावी लागते, कारण त्यात वर पराठ्या ज्या आहेत त्या एकसारख्या आल्या पाहिजेत. आणि त्याच्या सर्व बाजूने आपल्याला त्याला प्रेशरनं एक माणूस फिरतो, त्याला दाबत नेतो, जेणेकरून लेवल आपली एक निघाली पाहिजे आणि काही फांद्या वगैरे वर दिसल्या नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्व फांद्या सपाट दिसल्या पाहिजेत. तर आता हा फास झाल्यानंतर आता नवीन फास कसा करायचा, तर आता नवीन फास पुन्हा आता हे करत आहे इकडं. तर नवीन फास करताना सुरुवातीला एक कवटा जो असतो पराठ्याचा, तर तो कवटा अशा प्रकारे असा ठेवायचा, त्याच्या खाली बुडाला इथं ढेकूळ ठेवायचं, असं हे ढेकूळ किंवा दगड ठेवायचा, जेणेकरून तो आपल्याला उचलताना सोपं पडलं पाहिजे अशा प्रकारे. आणि त्याच्यात त्या पराठीच्या अर्ध्यामध्ये अशा प्रकारे त्याच्यावर पुढची पराठी आली पाहिजे, जेणेकरून हे एकाच जागी नाही आलं पाहिजे, मागं पुढे आली पाहिजे, म्हणजे एकात एक ते घुसून जातात. तर अशा प्रकारे हा पहिला थर आहे. हा पहिला थर अशा प्रकारे एकमेकावर टाकतात आणि त्याच्यावर थोडं प्रेशर देतात. तर अशा प्रकारे हा पहिला थर जो आहे तो अशा प्रकारे पहिला थर आपला हा इथं झालेला आहे. तर आता इथं पहिला फास जो आहे त्याची ही पहिला थर जो आहे हा इथं आता झालेला आहे. 2 थर, दुसरा थर पण चालू आहे त्याचा. आणि अशा प्रकारे आपला फास इथं कंप्लीट झालेला आहे पहिला, आणि हा दुसरा फास चालू आहे. तर फास कसा घालायचा, तर ते अशा प्रकारे घालायचा, हे आपण इथं आज दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपले जे फास आहेत हे इथं अशी फासांची रांग आपण इथं ठेवलेली आहे, अशी रचून ठेवली. अशा प्रकारे आपण इथं फास रचलेले आहेत. बघा इथं कशा प्रकारे रचलेले आहेत.